नमस्कार. मी डॉक्टर सतीश पूर्व महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, राज्यभर आर्ट, कॉमर्स आणि सायन्स या महाविद्यालयामधून, कॉलेजमधून सध्या संमेलन आणि गॅदरिंगचे दिवस आहेत. या सर्व गोष्टीला उजाळा देताना, आठवण करताना त्या सर्व आमच्या काळातील, माझ्या जीवनातील कॉलेजचे दिवस आठवतात. ते संमेलन आठवतं आणि त्या संमेलनामधले आजची परिस्थिती आणि त्यावेळेसची परिस्थिती फारच फरक होता. साधारण 95-90च्या दशकात, 95च्या काळामध्ये नुकतीच महाराष्ट्रामध्ये मुलींची महिला महाविद्यालय आणि मुलींची शाळा निघायला सुरुवात झाली होती आणि स्वतंत्र मुलींचं शाळा असाव्या, महाविद्यालय असावे हा विचार समोर आला. आणि त्याच अनुषंगाने आमच्या शहरामध्ये मुलींचं महिला महाविद्यालय, मुलींचं विद्यालय सुरू झालं. आम्ही ज्या कॉलेजमध्ये होतो ते कॉलेजमध्ये मुली फारच संख्येनं कमी असायच्या. त्या आर्ट आणि कॉमर्सच्या महाविद्यालयामधील ते दिवस कितीतरी आठवणीला उजाळा देतात. पण या सर्व गोष्टी बघत असताना कॉलेजमध्ये जीवन घडवायचंही असतं आणि आनंदही भोगायचा असतो. या दोन्ही गोष्टी करायच्या असतात. नुसता आनंदच भोगला तर तेवढेच ते पदवीचे 3 वर्षात आनंद भोगता येतो आणि पुढचा मात्र सर्व काळ संघर्षात जातो. या दोन्ही गोष्टीचं तारतम्य पाहून साधून मुलांनी आपलं सर्व वर्तमान महाविद्यालयातील घडवायचं असतं आणि त्याच वर्तमानावर भविष्य अवलंबून असतं. या सर्व गोष्टी तुमच्यासमोर मुद्दाम घेण्याचा विषय हाच आहे की ते आजची आपण साहित्य सौंदर्याच्या प्रवासामधची कविता कॉलेजमधील दिवस हीच बघणार आहोत. कारण किती म्हणजे ते मुलांना एकमेकाला आकर्षण. आणि आज तर फार ते दिवस बदललेत की सिग्नेचर डे आला, स्वाक्षरी दिवस, आज वेशभूषा दिवस आला. आणि या सर्व गोष्टी म्हणजे त्या कॉलेजमधील, महाविद्यालयातील एक उत्सवच असायचा. आणि मग ते कॉलेज संमेलन संपलं की तिथून पुढं परीक्षेचे वेध लागायचे आणि मुलं अभ्यासामध्ये मग्न व्हायची. मात्र संमेलन संपलं की शेतातील पिकं काढून घ्यावी आणि शेतं नागवी व्हावी तशी कॉलेजांची परिस्थिती व्हायची आणि मुलं पूर्ण कामाला आणि अभ्यासाला झोकून द्यायची. आणि त्याच शिदोरीवर मुलांचं, विद्यार्थ्यांचं पुढचं भविष्य असायचं. या सर्व गोष्टी मुद्दाम आपल्यासमोर का घेऊन येत आहे तर त्याच पद्धतीनं आपलंही जीवन घडलं पाहिजे, त्याच पद्धतीनं आपणही आनंद भोगला पाहिजे. मुलींना आणि मुलांना एकमेकाचं आकर्षण असणं हा नैसर्गिक भाव आहे, स्वभाव आहे. त्या अनुषंगानं त्या सर्व गोष्टी आणि त्याच्याशिवायही त्या सर्व गोष्टीला सौंदर्य प्राप्त होत नाही, चांगुलपण प्राप्त होत नाही. या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात. त्याच अनुषंगानं त्या कॉलेजच्या दिवसामधली असणारी ही कविता किती म्हणजे परिस्थिती आमच्या लक्षात येते की कपड्याची तुटपुंज परिस्थिती होती आणि म्हणून त्या कॉलेजच्या वेशभूषेमध्ये लॉन्ड्रीवाल्याकडून किरायानं कपडे आणले जायचे. जो सचिव असायचा तो सचिवही मार्कावर असायचा, गुणवत्तेवर असायचा. तोही साधारण परिस्थिती असला तर तोही कोट त्या लॉन्ड्रीवाल्याकडून किरायानं आणायचा. पण त्यातला आनंद काही वेगळाच होता. तो कार्यक्रम संमेलन साजरं करताना तो आनंद वेगळा होता. तो सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद वेगळाच होता. आणि तोच आनंद आजही तुम्ही उपभोगला पाहिजे. पण एक आपलं भविष्यही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून दोन्ही गोष्टी किती महत्त्वाच्या असतात या सर्व गोष्टी आम्हाला सहजपणे जाणून येतात. त्या एकमेकाबद्दल आकर्षण असणारं, ते महोत्सव असणारं हे संमेलन, हे गॅदरिंगचे दिवस आज सर्व महाराष्ट्राभर मधील कॉलेजमधून आपल्याला दिसून येत आहेत. त्या अनुषंगाने असणारी ही कविता कॉलेजमधील संमेलन. कॉलेजमधील संमेलन एक उत्सवच असायचा. कॉलेजमधील संमेलन एक उत्सवच असायचा. त्याने आम्ही त्यांच्याकडे पाहण्याचा महोत्सवच असायचा.
कॉलेजमधील संमेलन एक उत्सवच असायचा. त्याने आम्ही त्यांच्याकडे पाहण्याचा महोत्सवच असायचा. आजही त्या आठवणीने मन दाटून येते. आजही त्या आठवणीने मन दाटून येते. तुम्हाला भेटताना तिला शोधत राहते. तुम्हाला भेटताना तिला शोधत राहते. आजही त्या आठवणीने मन दाटून येते. तुम्हाला भेटताना तिला शोधत राहते. तुम्हाला भेटताना तिला शोधत राहते. तिच्या चालण्याच्या लकबीला चोरून पाहायचो. तिच्या चालण्याच्या लकबीला चोरून पाहायचो. ती वर्गात असली की स्वर्गात डुबायचो. ती वर्गात असली की स्वर्गात डुबायचो. तिच्या चालण्याच्या लकबीला चोरून पाहायचो. तिच्या चालण्याच्या लकबीला चोरून पाहायचो. ती वर्गात असली की स्वर्गात डुबायचो. ती वर्गात असली की स्वर्गात डुबायचो. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना मला सुद्धा सचिव पदाचा चान्स आला. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना मला सुद्धा सचिव पदाचा चान्स आला. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना मला सुद्धा सचिव पदाचा चान्स आला. तो उसनवारी कोट घालून कितीतरी डान्स केला. तो उसनवारी कोट घालून मी कितीतरी डान्स केला. तो उसनवारी कोट घालून मी कितीतरी डान्स केला. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना वाकडा तिकडा नाचलो. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना वाकडा तिकडा नाचलो. तिच्याकडे पाहत गालात खुदकून हसलो. तिच्याकडे पाहत गालात खुदकून हसलो. तिच्याकडे पाहत गालात खुदकून हसलो. आजही ते दिवस आठवले की मन भूतकाळात जाते. आजही ते दिवस आठवले की मन भूतकाळात जाते. आजही ते दिवस आठवले की मन भूतकाळात जाते. त्या आठवणीला उजाळा न देताना मन अश्रूत नाते. त्या आठवणीला उजाळा देताना मन अश्रूत नाते. त्या आठवणीला उजाळा देताना मन अश्रूत नाते. मित्रांनो, हे सर्व कॉलेजचे दिवस आणि ते सर्व विद्यार्थी दशेतलं वय, ते मन, तो शारीरिक आणि मानसिक संक्रमणाचा काळ. याच काळामध्ये जी मुलं, जी विद्यार्थी सतमार्गावर चालतात, चांगल्या मार्गावर चालतात आणि आनंद आणि अभ्यास या दोन्हीचा समन्वय साधतात, त्याच मुलांचं, त्याच विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल असतं. आणि जे कॉलेजचाही आनंद उपभोगतात आणि जे अभ्यासही करतात, या दोन्हीचा योग साधून जे कॉलेजमधील ते 3 वर्षे जीवन जगतात, उपभोग घेतात, त्याच मुलांचं भविष्य निश्चित चांगलं असतं. या अनुषंगाने असणारी ही कविता, तो आनंद निश्चित उपभोगला पाहिजे. त्या कॉलेजमधील दिवस आनंद घेतलेच पाहिजे, कारण त्याच आठवणी आम्हाला परत आयुष्यभर पुरतात, त्या चांगुलपणाच्या. आणि त्याच आठवणी घेऊन आपण आयुष्यभर जगत असतो. तीच आठवण आज तुमच्यासमोर ठेवत असताना मला अतिशय आनंद होतच आहे. पण तो भूतकाळी जाणवत आहे आणि त्या आठवणीला उजाळा देताना परत तो कॉलेज संमेलनाचा दिवस, तो सांस्कृतिक कार्यक्रम, या सर्व गोष्टी माझ्या नजरेसमोरून झळकून जातात. तिचंही आठवण निश्चित होते आणि मग तिच्या आठवणीला उजाळा देताना, तुम्हाला भेटताना मन आजही अश्रूत नाते. मन आजही अश्रूत नाते. असा हा विचार जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. तो विचार त्याने अंगीकारला पाहिजे. हीच अपेक्षा विद्यार्थी मित्रांकडून आणि मुलांकडून करतो आणि थांबतो. धन्यवाद.